सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत दमदार पाऊस लागला असून जिल्ह्यातील 15 धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। जिल्ह्यातील 2 मध्यम तर 13 लहान धरणं भरून वाहत आहेत। जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 1500 मिलीमीटर एवढा पाऊस लागला आहे। जिल्ह्यात दरवर्षी 3000 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडत असतो। मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प असलेले देवघर आणि कोर्ले सातंडी धरणं आणि लघु प्रकल्प असलेली शिवडाव, आंबोली, हातेरी, माडखोल, सनमटेम, हरकुळ, ओझरम, निळेली, पावशी, पुळास, लोरे, शिरवळ या 13 धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे। जिल्ह्यातील ही 13 छोटी धरणं 100% भरली आहेत, तर देवघर आणि कोर्ले ही दोन्ही धरणं 60%पेक्षा जास्त भरून गेली आहेत। जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या जवळपास 50% पाऊस लागला असून समाधानकारक पाणी साठ्याचा संचय झाला आहे।